शेतीला जोडधंदा एकदम खूप छान आहे आपल्याला. म्हणजे शेतकरी जर आज आपलं लॉस झालं पिकामध्ये तर याच्यात आपल्याला कसं निघू शकते. शेती केल्यामुळे भरपूर फायदे आहे. आता आपल्याला साधा फार नाही, आज आपल्याला जवळजवळ 6,500 पक्षी आपल्याला आज इथून ते तिथपर्यंत आले. जेव्हा आपण एसी करणार तेव्हा आपल्याला या शेडमध्ये आपल्याला 13,000 पक्षी कंपनी. टोटल किती पक्षी दादा? आता टोटल आम्ही 6,500 टाकलेले आहे. त्याच्यात 180 पर्यंत मर झालेली आहे आता. तर जवळजवळ आता आम्हाला म्हणजे 6,200 पर्यंत 300 पर्यंत पक्षी आहे आता. त्याचं खाद्य वगैरे कसं काय खाद्य डेली सकाळी टाकावं लागतं. डेली सकाळी टाकलं तर दुसरी रोज सकाळी टाकावं लागतं. एका दिवसामध्ये किती खाद्य लागतं तरी? ते आता कंपनीवाला रोजच 1-1 2-2 बॅगा वाढत राहतात ते खाद्य क्वालिटीचे देतात कंपनीवाले. त्यात काही अडचण नाही. तरी पक्षी किती दिवसाचे दादा? पक्षी का आता जवळजवळ 34-35 दिवस. दादा हे खाद्य आहे का? हा, कोंबड्यांसाठी फीड असतं ते. आपल्याला ते आपण ज्या कंपनीचं जर आपण पक्षी घेतला तर त्याच कंपनीचं आपल्याला ते फीड पण येतं खाद्य. मग ते आपल्याला रोज सकाळी टाकावं लागतं. त्यांचं नियोजन ते बरोबर कंपनीवाला आपल्याला सांगतात की किती बॅगा टाकावं लागतील आज. त्यांचा रोज एक माणूस येतो इथं आपल्या शेतासाठी. हो, रोजचं किती खाद्य टाकतात? रोज आज जवळजवळ आम्ही 16 थैल्या टाकल्या आहेत आणि एक थैली आपल्याला म्हणजे जी बॅग आहे ही 70 किलोची. जवळजवळ 16 थैल्या टाकतात. हो, जवळजवळ म्हणजे 1 टन खाद्य लागतं दररोज. त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, भरपूर मात्रामध्ये सगळे घटक आहेत त्याच्यात पक्ष्यांसाठी. त्या पक्षी बरोबर त्याच्यानुसार वाढ करतात. तरी आपल्याला औषधी बी टाकावं लागतात. जर त्यांनी सांगितलं आपल्याला जर औषधी टाकायचं टाईम तर आपल्याला औषध टाकावं लागतं. ड्रिंकिंग डोस करावा लागतो आपल्याला. दादा त्यांना काही लसी वगैरे काही द्यावं लागतं का? मग लसी पहिले जेव्हा पक्षी आले 7-8 दिवसात झाले ना तेव्हा आम्ही सगळ्या पक्ष्यांना लसी दिल्या. त्यानंतर आपण सगळ्या पक्ष्यांच्या डोळ्यात पण औषध टाकावं लागतं आपल्याला. काही चोच कट करणे वगैरे नाही, चोच वगैरे काही नाही, तसं काही सांगितलं नाही त्यांनी आपल्याला अजूनपर्यंत. बघू शकता मित्रांनो, नियोजन खूप छान आहे त्यांचंवालं. आपल्याला वाटतं की नियोजनासाठी 2-3 माणसं लागतील, असं काही नाही. एकटा माणूस सुद्धा करू शकतो मित्रांनो. बघू शकता तुम्ही किती भरपूर कोंबड्या आहे. कमीत कमी दादा किती आहे? 6,500 पक्षी. 6,500. आता 6,300 आहेत. 200 आपल्याला मर झालेली आहे समजून. आता 180 मर झालेली म्हणजे 6,320 पक्षी आहेत आता आपल्याजवळ. बघू शकता मित्रांनो, 6,000 पक्षीचं एकटा मुलगा मॅनेजमेंट आणि करतोय. शेतीला जोडधंदा एकदम खूप छान आहे आपल्याला. म्हणजे शेतकरी जर आज आपलं लॉस झालं पिकामध्ये तर याच्यात आपल्याला कसं निघू शकते. तर सर्व शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की आपल्याला जर जवळजवळ कमी खर्चात का होईना पण कोंबडी पालन करायला पाहिजे. कारण की लॉट किती दिवस दादा लॉट किती दिवसाचा राहतो? लॉट हा 45 दिवसाचा राहतो. त्यानंतर आपल्याला मग आज परत पक्षी भेटतात. परत तीच प्रतिक्रिया चालते आपल्याला. रुटीन चालूच हो, राहते. routine चालू. जवळजवळ वर्षातनं 7 बॅचा निघतात. आपल्याला म्हणजे अनुभव आता येऊन गेलेला आहे सगळं. तिथून आता काही टेन्शन नाही आपल्याला. हे पहा जवळजवळ पूर्ण पक्षी एकदम स्ट्रॉंग झालेले आहे आता. सगळे फ्रेश माल दिसतो आपल्याकडे. काही अडचण नाही, काही नाही. फक्त त्यांना खाद्य टायमावर द्यावं लागतं. रोज सकाळी एकाच टाईम दिवसामध्ये आज सकाळी टाकली तर उद्या सकाळी टाकावं लागतं आपल्याला. दादा तुमचं आता पुढच्या लॉटसाठी काय प्लॅन वगैरे? काय लॉट गेल्यानंतर आपल्याला हे खत वगैरे काढून घ्यायचे, हे भांडे वगैरे ॲसिडने घेऊन घ्यायचे. मग आपल्याला कंपनी टाईम देतील की 21 दिवसात तुमच्याकडे पक्षी येणार आहे, तुम्ही तुमचं काम करून रेडी ठेवा बा. मग आपण कसं आपलं काम करून ठेवायचं. दादा पक्षी किती दिवसाचं आहे ते? आता 35 दिवस चालू आहे आपल्या पक्षी. नाही पक्षी म्हणजे किती दिवसाचं पिल्लू येतात? ते एकच दिवसाचं पिल्लं येतं. पुढचा प्लॅन आता आपल्याला या वर्षी किंवा पुढच्या वर्षी एसी करायचं आहे. त्याला एसी करायला 50-60 लाख रुपये लागतात. आता प्लॅननुसार आहे. पूर्ण प्लॅन तर त्याचा एसीचाच बांधलेला आहे. त्याला एसीच करायचं आहे असं विषय. आता जवळजवळ त्यांचा टाईम आता 10-12 दिवस राहिलेला आहे. असं आता एक पक्षी किती किलोचा झाला असेल? आता आम्ही त्या दिवशी मोजलं तर 2 किलो आलेलं आहे. आता 2 किलोच्या वरती पाहिजे. 2-2.5 किलोच्या वरती आहे. 2.5 किलोपर्यंत आलेलं आहे ते आता काही शेवटी 3-3.5 किलोपर्यंत जातं ते 45 दिवसात. म्हणजे दिवसामधून फक्त एवढंच काम लागतं. हां, सकाळी खाद्य टाकायला 3 तास लागतात. जेव्हा आधी भांडे धुवावं लागतात.
भांडं धुतल्यानंतर मग पीस वगैरे चाळावं लागते. म्हणजे एका माणसाला घेऊन काम येतं. तेच फक्त कोंबडीचं. हा कोंबडीचं. एकटा तुम्ही स्पेशली एवढं मॅनेजमेंट करून देता? एक माणूस संध्याकाळपर्यंत पूर्ण मॅनेजमेंट करून घेतो. काही योजना करताय का दादा? हा योजना तर आहे. दादा तुमचा एसीचा पुढचा का प्लॅन आहे? एसी केल्यामुळे भरपूर फायदे आहे. आता आपल्याला साधा पाराने आज आपल्याला जवळजवळ 6,500 पक्षी आपल्याला आज इथून तर तिथपर्यंत आले. जेव्हा आपण एसी करणार तेव्हा आपल्याला या शेडमध्ये आपल्याला 13,000 पक्षी कंपनी देईल. एसीमुळे कसं राहतं, पक्ष्यांना जे वातावरण लागतं एसी ऑटोमॅटिक आपल्याला करून देतं. सेन्सर राहतं त्याला. म्हणजे जसं वातावरण बदललं तसं ते पक्ष्यांना मेंटेन करून वातावरण देतं. हे कसं आहे, आता पक्ष्यांना फिरायला जागा जास्त लागते, तर एसीमध्ये तेवढी जागा लागत नाही त्यांना. एसीमध्ये कसं राहतं, म्हणजे जवळजवळ जसं काढलं का जागेत बसतं. आता हे थोडं जास्त फिरतं तेव्हा कमी फिरतं बा पक्षी. बघू शकता मित्रांनो, चांगला प्लॉट आहे दादाचा. पूर्ण पक्षी पूर्ण शेड 230 फूट लांबी आणि रुंदी 240 आहे. पूर्ण शेड पॅक झालं आहे. आता पूर्ण दाखवा तिकडे दाखवून द्या त्यांना. या फीडच्या गोण्या आपल्याला पूर्ण कंपनी घेऊन जाते. जेव्हा कमी झाले ऑटोमॅटिक येतात ते आणि पूर्ण फीड आपल्याला त्यांच्याच माणसं राहतात सगळे, तेच घेऊन जातात इथं. आपल्याला फक्त मोजायचं काम राहतं. हे पहा बघू शकता, इकडे बिल पाहून द्या. इकडे दाखवला तुम्ही पूर्ण पक्षी भरलेली. एका कप्प्यामध्ये किती आहे दादा हे सगळे? एका कप्प्यामध्ये 500-500 पक्षी टाकलेले आम्ही. 500 का? म्हणजे आमचे पूर्ण 6,500 पक्षी होते ना. माणूस 500 टाकलेले म्हणजे काही गरमीच्या अंगावर बसायला नाही पाहिजे रात्रीची. त्याच्यामुळे आम्ही मॅनेजमेंट करूनच टाकलेले होते. आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही किती छान. दादा पाणीचं कसं आहे दादा? पाणीचं आपल्या बाहेर 2,000 लिटरच्या टाक्या आहेत. टाक्यात आपल्याला औषधी वगैरे टाकावं लागतं. तिथूनच पूर्ण पाणी इथं होतं. आणि रोज सकाळी एक वेळेस भांडे सगळे धुवावं लागतात. ते चारा तुम्ही हाताने टाकता का? खाद्य आपल्याला तिथून गोणीवरून आपण बादलीवरून भरून आणतो इथे टाकतो आपण. पाणीचं पाईपलाईन केली दिसते. हा पाण्याचं पूर्ण नियोजन तिथूनच. मेन म्हणजे पाण्याचं नियोजन जास्त लागतं त्यात. खाद्य एका टायमाला नाही राहिलं तरी चालेल, पण पाणी तर एकदम परफेक्ट लागतं त्यांना. बघू शकता मित्रांनो किती छान आहे नियोजन गणेश दादा त्यांचं.